दोघांनी इंट्रोवर्ट आहे. हो. ही अशी इंट्रोवर्ट नाही, माझं माझ्या कसं समोर आहे, नाही, खूप माझं खुललेले. कसं आहे, जी क्लोजची माणसं आहेत त्यांच्यासमोर मी खूप एक्स्ट्रोवर्ट असते. नाही तर मग अशी इंट्रोवर्ट आहे, ज्यांच्याशी बोलायला मला इंटरेस्ट नसतो त्यांच्यासमोर इंट्रोवर्ट असते. आणि असे लोक आहेत त्यांच्यासमोर मी खूप असे लोक एक्स्ट्रोवर्ट. म्हणजे असे लोक असे म्हणजे हा लोक माझा नवरा. माझा नवरा हा. हा, मग तसं सांग, चार चौघात लग्न ओके, कर माझा म्हणलंय. नवरा आहे, हे बघा मंगळसूत्र दिसतंय ना. हम्म. माझा नवरा आहे, त्याच्यासमोर मी खूप एक्स्ट्रोवर्ट असते. हो ना. करायची ना सुरुवात. करूया. ये मग इकडे, ये या साईडला या. अरे 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 अरे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या ब्लॉगिंग चॅनलवर. आज आम्ही ब्लॉग नंबर आमचा 2 आला बघा. काल आम्ही एक ब्लॉग केलेला, आज एक ब्लॉग केलाय. जसं प्रॉमिस केलेलं तुम्हाला तसं आमची आता ब्लॉग सिरीज कंटिन्यू येणार आहे. आणि आता तुम्हाला मी आज काहीतरी विशेष दाखवणार आहे. तुम्हाला दाखवणार मी घर ज्याच्यात आम्ही सगळा सेटअप लावणार आहे आणि आमची ब्लॉगिंगची जर्नी कंटिन्यू करणार आहे. इथे अजून काही जास्त सामान आलेलं नाहीये, पण तरी तुम्हाला घर दाखवतो. इथं जे जुनं घर होतं जिथे हे राहत होते आधी, म्हणजे माझी सासूरवाडीच आहे ही, आणि ही हिच्या घरीच परत आलेली. म्हणजे हे हिच्या मामांचं घर आहे ऍक्च्युली. तर हे इथे आधी राहत होते आणि आता हे लोक शिफ्ट झाले त्यांच्या नवीन घरात. सो आता इथे कोणीच नाहीये. सो आता इथे कोणीच नाहीये. सो आता आम्ही याचा पुरेपूर वापर करणार आहोत. आता तुम्हाला कंटेंट देण्यासाठी या घराचा वापर होणार आहे. तर घर आधी तुम्हाला घराची जर्नी करणार आहोत आपण, आणि मग बोलूया सविस्तर त्या विषयांवर. आणि आज कारण की खूप बोलायचं आहे तुमच्याशी. बरेच दिवस झाले आम्ही ब्लॉग टाकत नव्हतो. ते का टाकत नव्हतो आणि मध्ये कालच्या व्हिडिओमध्ये. अच्छा, काल सांगितलंही नाही. तरी पण एकदा डिस्कशन व्हायला पाहिजे असं वाटतं. मला वाटतं की मी असताना जे डिस्कशन व्हायला. अच्छा. तर अच्छा. तरी सांगितलंय तिने, तर चांगली गोष्ट आहे. पण आता तुम्हाला जे ब्लॉग मिळणार आहेत ना, ते अलग क्वांटिटीचे आणि अलग क्वालिटीचे आणि वेगळीच मजा येणार आहे. ओके, चला मग आधी आपण घर टूर करूया आणि मग बाकीचं. तर गाईज, जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं की मी तुम्हाला घर टूर करवणार आहे, प्रॉमिस म्हणजे तुम्हाला दाखवणार आहे घर. तर बघा, इकडे आहे हा आमचा कपाट आणि हा आहे हॉल. तर इथे आम्हाला खूप सामान ठेवायचं, अजून रिकामी आहे. येस, हा रिकामा आहे अजून हॉल. आम्हाला अजून खूप सामान लावायचं आहे, सेटअप करायचं आहे. आम्ही विचार केलाय यांना आहे ना इथे एक मस्त बघा प्रिशियस अशी स्पेस भेटली, जी 1 BHK मध्ये साधारणतः भेटत नाही, पण भेटते. कारण की यांचं घर लिफ्ट जवळ आहे ना. सो यांना एक एक्स्ट्रा स्पेस आहे. मग इथे आपण आहे ना काहीतरी असं PC वगैरे एडिटिंगसाठी, लॅपटॉप वगैरे इथे आपण ठेवू शकतो सगळं. तर हा आमचा विचार आहे. परत ही मेन खोली आहे, बेडरूम. इथे आपण अजून काही आणलेलं नाहीये, फक्त गादी एक आणलेली आहे जी आम्ही घरातून आणलेली आहे आमच्या. तर अजून इथे बेड लावायचा, आपल्याला बेड लावायचा आहे. प्लस इथे कपाट तर आहेच ऑलरेडी. सध्या आम्ही याच कपाटाने काम चालू. नंतर हा तुझाच आहे. नंतर मग अजून बघूया पुढे अजून मोठं घेता येईल तर आपण ते मोठं पण घेऊया. आणि याच्यानंतर या 2 खुर्च्या आम्हाला बसायला सहज, आम्ही असं बसून रील वगैरे करतो इथे, म्हणजे असंच टाइमपासमध्ये. यांच्याच खुर्च्या होत्या, त्या आणलेल्या वेगळ्या कारणासाठी, पण आता त्याचा वापर झालेला नाही. प्लस या 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 ऑलवेज जसं जे असतं ते वॉशरूम एरिया. आणि नंतर मग हा आहे किचन, जो प्रिशियस आहे यांचा, खूप मोठा आहे. तर इथे ना अंकिता आणि मी कुकिंग वगैरे करू, गप्पा वगैरे मारू, तेव्हा तर मजा येणार आहे. हे पण बघायला मजा येते ऍक्च्युली. कुकिंग करताना जी गप्पा मारायची मजा असते ना, ती वेगळी असते. यांना बघा गॅलरी म्हणजे स्पेस वाढवून घेतली, मस्त मस्त वाटतं याच्यामध्ये, आहे का नाही. इथे वॉशिंग मशीन असू शकतो, म्हणजे सगळं व्यवस्थित आहे. आणि यांचा किचनचा जो हे आहे तो एकदम ब्रॉड आहे. सो म्हणजे मोठं मिळालं, प्रिशियस मिळालंय. सो अशा प्रकारे आम्ही घरून भांडे आणले. हे काही भांडे आम्ही सुरुवातीला हवेत म्हणून आणले, जरा असे वाटावे नाही, असं एकदम खाली खाली नाही वाटलं पाहिजे. सो हळूहळू हे घर भरणार आहे. तर त्यात तुम्हाला दाखवू आम्ही जसं जसं नवीन नवीन वस्तू आणू तसं. आणि खूप मजा येणार आहे. तुम्ही आमच्यासोबत राहा. ही जर्नी खूप मोठी आहे अजून. माझ्याशिवाय करतोय सगळं. मला कॅमेरा का पकडायला कॅमेरा पण आहे का. असं नसतं करायचं. त्याच्यासाठी ना ड्युअल दिलंय, त्यासाठी आपण आयफोन घेतलेला आहे. तर काही लोकांना हे सांगावं लागतं गाईस. आता हे घर आपलं आहे. आता इथे आपण खूप सारे ब्लॉग करू, रील्स करू,
बरेच कंटेंट तुम्हाला या घराचे मिळतील, बरेच कंटेंट तुम्हाला त्या घराचे मिळतील, बरेच कंटेंट अजून एक आमच्या सासूरवाडीचे मिळतील. सो आपल्याकडे ब्लॉगिंग खूप खूप आहे, खूप आहे, म्हणजे कंटेंट खूप आहेत. पण फक्त तुमची साथ गरजेची, की तुम्ही बघणं गरजेचं आहे, व्ह्यू देणं गरजेचं आहे, लाईक देणं गरजेचं आहे, सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. कोणतं चॅनल नाव आहे आपलं? इट्स दर्शिता. सो गाईज आमच्या नावात पण फरक पडलेला आहे, कारण की नाव आमचं चेंज झालंय. नाव पहिले चेंज, मोमेंट्स विथ अंकु आणि दर्श होतं. ते खूप मोठं वाटत होतं मोठं ऍक्च्युली, वाटत होतं. So म्हणून बोललो आम्ही थोडं काहीतरी शॉर्ट छोटं मध्ये हवं. इट्स दर्शिता. तुम्ही सजेस्ट करा कमेंट मध्ये वगैरे की आम्ही काय नाव ठेवलं पाहिजे, तुम्हाला जर अजून काय बेटर वाटत असेल तर त्याच्यामध्ये काय बदल केला पाहिजे का. पण मला सध्या तरी इट्स दर्शिता आम्हाला आवडतंय, म्हणून आम्ही ठेवलंय. कारण त्यांच्या दोघांच्या नावाचं मिक्स आहे ना, जास्त तर त्याचंच नाव आहे दर्श, त्यामुळे माझ्या पुढे IITA लावलंय माझ्या नावाचं. काही काहीतरी काही बदल. हिचं पण आहे ना अंकिता, आता हिचे 2 वर्ड माझे 2 वर्ड, काहीच बरोबर आहे का नाही. पण आहे ना हिला असं वाटतं की माझ्याच वर्डचे सगळे, असं नाहीये. तुझं अंकिता इता बरोबर आलंय आणि इता माझं नाही आलं, इता आलंय. हा ते इताच असतं ते. मग आता की इता असं आहे ना, बरोबर आहे ना मग. हम्म. आणि माझं दर्श एवढं झालंय ना. मग माझं शी असं आहे का, दर्शी आहे का माझं, दर्श आहे ना. मग दोघांचं मिळून बनवलं असं एकत्र केलं. सो आता राहिला पार्ट जो तुम्हाला सांगायचा होता की आमची ब्लॉगिंग देण्याचा, तो आता आपण तिकडे बसून डिस्कस करूया. दोघं आम्ही एका कॅमेऱ्यामध्ये येतो पहिले आणि मग डिस्कस बसूया जरा. आधी सेटअप करूया व्यवस्थित. मी पकडलंय बळा. पकडलं, ठीक आहे. मग हे गरम आहे, असू दे. तर गाईज आमची जर्नी आम्ही सांगत होतो की का मध्ये बंद केलेले ब्लॉगिंग आणि का तुम्हाला कंटेंट भेटत नव्हते. त्यासाठी तर पहिले सॉरी की आम्ही तुम्हाला कंटेंट देऊ शकलो नाही बरेच दिवस. आणि काय झालेलं तर आमच्या घरी जरा मेडिकल इमर्जन्सी झालेली. पप्पांना ऍडमिट केलं, ICU मध्ये होते. येस येस, ICU मध्ये होते. सो पप्पांकडे लक्ष देणं, त्यांची तब्येत खराब असल्यामुळे तिकडे कोणाला तरी कंटिन्युअस राहणं, तिकडे सतत धावपळ झाली, खूप सतत हलकं धावपळ. होतो की का आम्ही ब्लॉगिंग बंद केलेली आणि का एवढे दिवस तुम्हाला ब्लॉग मिळत नव्हते. तर त्याचं कारण असं होतं की माझे पप्पा जे ते ऍडमिट होते आणि ते ICU मध्ये होते. सो 5-6 दिवस ते ऍडमिट होते. सो तिकडे हिला जाग लागत होतं, ही मला डबा करून देत होती, बाकी मम्मी तिकडे राहत होती, मग इकडे, आणि मी तसं कंटिन्युअस जॉबवर होतो. सो मला तर एक दिवस पण सुट्टी घेणं जमणार नव्हतं. ओके, कारण पण एक दिवस मी सुट्टी घेतलेली, पण हिची धावपळ खूप झाली. सो हिने खूप मेहनत घेतली आहे पोरीने. सो त्यामुळे आमचा ब्लॉगिंग जमलंच नाही आणि बरेच दिवस त्याच्या आधी पण काहीतरी प्रॉब्लेम्स चालूच होते, काही ना काही आमच्या ब्लॉगिंग दरम्यान अडथळा येत होता. आम्ही खुश होतो की आम्हाला चांगला आता क्वालिटी तुम्हाला देता येणार आहे, पण नंतर मग असं झालं. आयफोन घेतलाय दुसऱ्या दिवशी आणि होळी झाली आणि नजर लागली. काय झालं काय माहिती, पण असं होतं कधी कधी. सो आम्ही ते निगेटिव्ह न घेता आम्ही परत बोललो की आम्ही परत सगळं फ्रेश चालू करू. सो आम्ही आता काय करतोय, मी जॉबवरून जसं येतो तसं आम्ही इकडे येतो, कंटेंट बनवतो आणि परत मग तिकडे जातो. असं म्हणजे चालू आहे आमचं आता सध्या. पण तुम्हाला पूर्ण एंटरटेन करायचा प्रयत्न आम्ही करू. आता याच्या पुढे तरी आमचा विचार आहे की रोज हे ब्लॉग यायला पाहिजे. ओके, थोड्या दिवसांनी इथे थोडं सामान वगैरे भरू आणि सामान वगैरे वगैरे भरायचं आहे आम्हाला, थोडं म्हणजे कुकिंग वगैरे होईल सगळं व्यवस्थित, जरा मस्त आम्हाला सेटअप लावायचं आहे. ऍक्च्युली ना हे सेटअप झालं ना व्यवस्थित तर एकदम मस्त काम होणार आहे. नाही तर तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कशी ब्लॉगिंग हवेत, कसे एंटरटेनमेंट किती हवंय तुम्हाला, तुम्ही आमच्याकडून करून घ्या. तुम्ही जेवढा आम्हाला साथ द्याल ना तेवढी आम्हाला स्फूर्ती येईल हे सगळं करायला, आहे की नाही. तर मग तुमची साथ खूप महत्वाची. अजून काही तुला ऍड करायचंय तर बोलू शकतेस. नाही, कमी बोलते पोरगी आमची, ती फक्त मलाच कारण हा बोलते. खूप जास्त बोलतो. एकाने एक्स्ट्रोवर्ट असायला हवं गाईज, दोघांनी. इंट्रोवर्ट आहे. हो, ही अशी इंट्रोवर्ट नाही, माझं माझ्या कसं समोर आहे, खूप खुललेले. जी क्लोजची माणसं आहेत त्यांच्यासमोर मी खूप एक्स्ट्रोवर्ट असते, नाही तर मग अशी इंट्रोवर्ट असते. ज्यांच्याशी बोलायला मला इंटरेस्ट नसतो त्यांच्यासमोर इंट्रोवर्ट असते. आणि असे लोक आहेत त्यांच्यासमोर मी खूप असे लोक म्हणजे असे लोक असे म्हणजे हा माझा नवरा, माझा नवरा. मग तसं सांग, 4 चौघात लग्न कर. माझा नवरा आहे, हे बघा मंगळसूत्र दिसतंय ना, माझा नवरा आहे, त्याच्यासमोर मी खूप एक्स्ट्रोवर्ट असते, हो ना. तर काय झालं आता, काय नाही, पण मी हळूहळू बोलते शिकते परत, हळूहळू होईल. तुम्ही साथ द्या म्हणजे तिलाही अशी स्फूर्ती येत जाईल. ओके.
सो आता आम्ही चाललोय घरी, कारण की आता आमचे पॅरेंट्स वाट बघत असतील आणि आता जाऊन झोपायचं. परत सकाळी उठून कामावर, तुम्हाला माहिती आहे जॉबवाल्यांची 5 वाजता. परिस्थिती खराब आहे. सो चला मग जाऊया आणि चला घरी जाऊया आपण. ठीक आहे, चलो चलो गाईज. तर गाईज आता आमच्या ब्लॉगचा आम्ही एंड करतोय. करतोय. केक आता आम्ही केक खाणार आहोत, जो थोडा बड्डेचा केक उरला खातो खालचा आणि मग झोपतो. बिचारा दमलाय. पुन्हा भेटूया नेक्स्ट नेक्स्ट ब्लॉग ब्लॉग मध्ये. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. सपोर्ट यार, सपोर्ट गाईज, खूप सपोर्ट करा.